मागच्या 1 महिन्यापासून दररोजच्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं मोठं नुकसान झालंय। मातीसह पीक वाहून जाऊन जमिनीचे नापीक बनले आहेत। अशा परिस्थितीत खचून गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तुटपुंजी मदत देण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी भाजपचे गुत्तेदार कार्यकर्ते शेतकरी म्हणून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभे राहून निलंग्याच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केल्याचा सरक्षधान साळुंके यांनी साधला। शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही असे त्यांनी सांगितलं। निलंगा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात अभय साळुंके बोलत होते। खरीप हंगामातील पिकांचा 100% नुकसान झालं असतानाही प्रति हेक्टर 8,500 रुपये एनडीआरएफच्या नावाखाली सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। निवडणुकीच्या अगोदर एनडीआरएफच्या नियमात बदल करून हेक्टरी 13,600 रुपये मदत 3 हेक्टरपर्यंत जाहीर करण्यात आली होती। आता त्यांच्या निवडणुका संपताच एनडीआरएफचे नियम बदलून मदत 2 हेक्टरपर्यंत 8,500 करण्यात आली। 1 एकर सोयाबीन काढणीसाठी मजूर 8,000 रुपये घेत आहेत। सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये 1 एकर सोयाबीनही शेताच्या बाहेर निघणार नसल्याने जाहीर केलेल्या मदतीचा निषेध करत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून किमान 1 लाख रुपये हेक्टरी मदत, मनुष्यहानी झालेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत द्यावी, अतिवृष्टीत वाहून गेलेले रस्ते आणि पूल तात्काळ दुरुस्त करावे, गेल्या वर्षी फुटलेले मसलगा मध्यम प्रकल्प आणि हाडगा लघु प्रकल्पाच्या दुरुस्तीचं काम मार्गी लावावे आदी मागण्या करण्यात आल्या। मुख्यमंत्र्यांनी औराद शहाजानी येथे पाहणी दौरा केला। त्या दौऱ्यात शेतकऱ्यांना बोलू न देता भाजपचे कार्यकर्ते शेतकरी म्हणून उभे करण्यात आले। खऱ्या शेतकऱ्यांची त्यांना भीती वाटते का असा प्रश्न उपस्थित करत औराद शहाजानी येथील महिला सरपंच निवेदन देण्यासाठी आल्या होत्या, त्यांना भेटू दिले नाही। या घटनेचा अभय साळुंके यांनी निषेध करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस कायम लढत राहील असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला। जवळपास 2 तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। यावेळी माजी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद भातांबरे, सुधाकर पाटील, अजित माने, हमीद शेख, पंकज शेळके, अजित नाईकवाडे, विठ्ठल पाटील, ॲडव्होकेट नारायण सोमवंशी, बालाजी गोमसाळे, महेश देशमुख, शकील पटेल, विठ्ठल पाटील, रमेश मदरसे, ॲडव्होकेट संदीप मोरे, ॲडव्होकेट तिरुपती शिंदे, अजिब सौदागर, मदन बिरादार, गंगाधर चव्हाण, शाहिद लाला पटेल, विकास पाटील, दिनकर निटुरे, सिराज देशमुख, असगर अन्सारी, किशोर कारखाने, दत्ता जाधव, हरिभक्त परायण, संदीपान महाराज वाघमारे, धनाजी चांदुरे, अपराजित मार्गने, माधवराव पाटील, हाजी सराफ, पद्मसिंह पाटील, किरण पाटील, गिरीश पात्रे आदीसह उपस्थित होते। तुम्हाला दाखवू आवराच्याला बोल द्यायचं नाही, ताबरवाडीच्याला बोल द्या, हायसीच्याला बोल द्या, तगरगडच्याला बोल द्या, माझ्या गावच्या सावरीच्या हलगऱ्याच्याला बोल द्या, इथून उत्तम असून येत तिथं काय बाबा। बरं 2 वर्षाखाली पुन्हा अजून या देखण्याला पाहणी केली 2 वर्षाखाली आठवा कुठं या संजय हलगरकरच्या शेतात, कुणाच्या संजय हलगरकरच्या, आणि तिथं बी गमजा गुंडळून उत्तम लासून एकच शेतकरी पैदा झालाय का तालुक्यात। तेव्हा मी गेलतो हलगरकरच्या घरात कोण आहे का नाही, त्यांच्या घरात कोण नाही म्हणून त्याला उभा केलं, गडी माणूस तिथे बी असेल की, पण ह्या हलगरकरच्या शेतात सुद्धा उत्तम लासूने, आवरातला बी उत्तम लासूने, आरामदार एवढं काढकं तर लगीन तर करून घे। काय धंदा मला सांगा, काय पद्धत झाली या गोष्टीची। अरे लाख लज्जा शरम, पण त्या माणसाची चूक नाही, उभारणारी चूक काय हो, नेत्यानं उभार म्हणल्या ती गमच्या गुंडाळून उभारलं, गरीब माणूस ती काय प्रकार आहे तुमचा, किती संत तुम्ही फसवला कुणाला, मुख्यमंत्र्याला, तिथले मेलते गावराचे लोक, मेलते गट्टागरकर, हलसी सावरी, माने जोडग्याचे लोक निवेदन द्यायला म्हणून रेस्ट हाऊसला उभा केला, 1001 लोक रेस्ट हाऊसला, आणि एवढी गडबड होती तर आलतो कशाला, मातीला येऊन गडबड करता का, आमचा जीव चालला मरलेला होती, आमचे भाऊबंद वाहून गेले, आमचे गुरेढोरे सांभाळायला वाहून गेले,
25,000 एकरी खर्च आहे. 25,000चा खर्च डुबलाय. आता वर्षभर जगायचं कसं? पुरीचं लगीन कसं करायचं? पोराचं शिक्षण कसं करायचं? माईचा बायकोचा दवाखाना कसं करायचा? सोन्याचं लगीन येवाय कसं जायचं? अरे जायच्या तिकिटाची परिस्थिती तर आयर कसा करायचा? शेतकरी हवालदिला परेशान आहे. आणि अशा प्रसंगी तुम्हाला ही नाटकं सुचतात. ही नौटंकी 2 वर्षाखाली हलगरचे येतं तीच माणूस आणि तिथं बी आता तेच माणूस. दुसरी मेल्यात ही नौटंकी बंद करा. 4-4दा आमदार झाला. पण मतदान होतं तेव्हा 1000, 500, 2000 घरी नेऊन देऊ लागतो. आज तेव्हा तुमची गरज होती म्हणून. आता शेतकरी मरला. आता दम असतं तर आता दे. आता लोकांची गरज असताना द्या ना. तेव्हा लय उत्तू येऊ लागतं. हा तेव्हा पैसा उकळा मारू लागता. पण आता बापच्या घरचं द्यायचं नाही, सरकारचं द्यायचंय. तर सुद्धा त्याच्यामध्ये तुमची नीतिमत्ता नाही. त्याच्यात सुद्धा तुम्ही हा नाव म्हणला लोकांना देऊन म्हणा. तुमच्या घरचं द्यायचं नाही. तुमचं सोयाबीन तुमचं शेत विकून द्यायचं नाही. सरकारचं हक्काचं द्यायचं. आमचं सरकार आहे. आमच्या टॅक्स मधून जमलेला पैसा आहे देऊ द्या. बर आता मला सांगा, ही एक प्रॉब्लेम तर आहे. आता मसलगाव परिसरातल्या आणि हाळगाव परिसरातल्या लोकांचा तर प्रॉब्लेम दुसराच आहे. सध्या ते मरल्यात. का म्हणून मरल्यात? का म्हणून मरल्यात? पाणी 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 झाल्यामुळे. आणि पुन्हा मरणाऱ्यात का बर? डॅम तिथंच आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात खासदार साहेबाला घेऊन मी तिथे गेलतो. सांगितलं होतं, निवेदन दिलं होतं दुरुस्ती करा. इसरले असतील म्हणून उन्हाळ्यात निवेदन दिलं की मसलगा डॅमची दुरुस्ती करा. आता भर पावसाळ्यात फक्त पाणी वाहू. उघड्या डोळ्याने मसलगा आणि परिसरातला माणूस बदला. हाडग्याची अवस्था त्याच्यावर विचित्र आहे. 3 वर्षाखाली हाडग्याचं तळ फुटलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.